डिपार्टमेंट ऑफ पाली अँड बुद्धिस्ट स्टडीज, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे. आज आपण बेसिक डिप्लोमा इन पाली या कोर्सबद्दल जाणून घेणार आहोत. हा कोर्स एका वर्षाचा असेल. यामध्ये क्रेडिट्स 24 म्हणजे 24 आहेत. हा कोर्स करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 12वी पास असणे गरजेचे आहे. आणि हा कोर्स शिकवण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून चालू होतो. याची फी आहे 4,530 रुपये महाराष्ट्रीयन लोकांसाठी, आणि जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, आउट ऑफ महाराष्ट्र, त्यांना 8,430 रुपये फी आहे. यामध्ये जे कोर्स कंडक्टर आहे त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर दिलेला आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईटबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. याचा सिलेबस आणि एंट्रन्स एक्झाममध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील आपण ते आता पुढे जाणून घेऊया. कोर्स मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये शिकवला जातो. यामध्ये सुरुवातीला फक्त जनरल स्ट्रक्चर कसं असणार आहे या कोर्सचं ते दिलेलं आहे. हा कोर्स 2 सेमिस्टरमध्ये घेण्यात येणार आहे. 24 क्रेडिट असणार आहेत आणि तसेच यामध्ये 8 प्रकारचे कंटेंट आहेत म्हणजे 8 कोर्सेस आहेत आणि एक कोर्समध्ये 3 क्रेडिट्स आहेत. आपण हा व्हिडिओ पॉज करून हे वाचूही शकता. ही फक्त माहिती दिलेली आहे, इंट्रोडक्शन, कशाप्रकारे आपण प्राचीन इतिहास, प्राचीन भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र प्राचीन काळामध्ये कशा पद्धतीने होतं ते आपल्याला यामधून शिकायला मिळेल असं यामध्ये दिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ज काय आहेत या डिप्लोमाचे ते दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला म्हणजे बेसिक लेवलपासून शिकवण्यात येणार आहे. या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 12वी होणे गरजेचं आहे, हे इथं दिलेलं आहे. त्यानंतर टीचिंग कशा पद्धतीने होईल ते दिलेलं आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. त्यानंतर असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन कसं होणार आहे, म्हणजे मार्क्स आहेत, म्हणजे जे एक्झाम होणार आहे त्याचा इथं पॅटर्न दिलेला आहे की कशा प्रकारे प्रश्न विचारून किंवा प्रश्न घेतल्या जातील किंवा पेपर सोडवल्या जाईल. रिटर्न टेस्ट असणार आहे, म्हणजे लिखित स्वरूपात असणार आहे. 800 मार्कांचा पेपर असणार आहे, म्हणजे 8 पेपर असतील. 800 मार्क 8 पेपर म्हणजे एक पेपर 100 मार्काचा असेल. जी एक्सटर्नल एक्झाम असणार आहे ती 70 मार्काची असेल आणि इंटरनल जी एक्झाम असणार आहे ती 30 मार्काची असेल. त्यानंतर पासिंग 40%ला आहे, म्हणजे आपल्याला 40 जर पर्सेंट पडले तर आपण तेव्हाच हा कोर्स पास होऊ शकता. आता पुढे सिलेबस दिलेला आहे. सुरुवातीला क्वेश्चन पॅटर्न दिलेला आहे, जो प्रश्नांचा पॅटर्न कसा असेल. एक्सटर्नल रिटर्न 70 मार्क, या 70 मार्कामध्ये ट्रान्सलेशन असेल 24 मार्काचं. संदर्भासहित स्पष्टीकरण रेफरन्स टू कंटेक्स्ट असेल 16 मार्काचा. शॉर्ट नोट असेल 8 मार्कांचा आणि शॉर्ट ॲन्सर असेल 12 मार्कांचा आणि लॉंग ॲन्सर आहे 10 मार्कांचा. आणि जे इंटरनल एक्झाम होणार आहे ते 30 मार्काची असेल. या इंटरनल एक्झाममध्ये प्रेझेंटेशन, सेमिनार, ग्रुप डिस्कशन, एसे रायटिंग, रिटन टेस्ट, ट्युटोरियल रायटिंग, डिबेट ऑन कन्सेप्च्युअल इश्यूज आणि ओरल एक्झाम इत्यादी यामध्ये घेण्यात येईल इंटरनल एक्झाममध्ये. आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये कुठल्या प्रकारचे कोर्स घेण्यात येणार आहे किंवा कुठल्या प्रकारचे विषय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टरमध्ये कोर्स 1 असेल. यामध्ये म्हणजे काही निवडक कथा किंवा गाथा आहेत. पहिलं क्रेडिटमध्ये नखत जातक आहे, कुटवाणिज जातक. त्यानंतर धुम्मेद जातक, हतिनाकतो भगवतो बुद्धस्स सक्कारो, वेदहिका मीमांसा. त्यानंतर गिलान भिक्खू, जामाता पालीय, हे काव्य असणार आहे किंवा ही कथा असणार आहेत, ह्या जातक कथा असणार आहेत.
त्यानंतर त्यांनी टेक्स्ट बुक दिलेले आहेत की कुठल्या टेक्स्ट बुकमधून हे शिकवलं जाईल किंवा रेफरन्स बुक दिलेला आहे. सुरुवातीला टेक्स्ट बुक आहे, तर टेक्स्ट बुकमध्ये पाली सिलेक्शन 1 जे पुणा युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या पब्लिकेशनचं आहे. त्यानंतर रेफरन्स बुक पण त्याने दिलेले आहेत. धर्मरक्षित भिक्षू पाली साहित्य का इतिहास. त्यानंतर धर्मानंद कोसंबी पाली रीडर सिलेक्शन्स. त्यानंतर गाईड टू टिपिटका इगतपुरी विपश्यना इन्स्टिट्यूट यांचं प्रकाशन आहे. त्यानंतर गणेश वासुदेव तागरे या सरांचं पाली साहित्याचा इतिहास हे पुस्तक आहे. ई सोर्स म्हणजे आपल्याला PDF स्वरूपात कुठून पुस्तक उपलब्ध होऊ शकतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे. हे वेबसाईट आहे. हे वेबसाईट आपण बघून इथून आपण PDF फाईल घेऊ शकता, डाउनलोड करू शकता. त्यानंतर सिलेक्टेड पोएट्री काव्य आहे कोर्स 2मध्ये. यामध्ये धम्मा सोको, सुनीतो थेरो, किसा गौतमिया अपादान, पुन्निका थेरी, निधिकंड सुत्त, कन्नदीपाय, तसेच सुमेध किंवा कुंभज जातक हे आपल्याला यामध्ये शिकवणार आहेत. हे टेक्स्ट बुक आहेत. त्यानंतर तेच वरचे जे आपण रेफरन्स बुक बघितलं तेच सेम पुस्तकं आहेत. ई सोर्स पण तो दिलेला आहे. त्यानंतर कोर्स 3 आहे एलिमेंटरी पाली लँग्वेज स्किल्स, म्हणजे यामध्ये व्याकरण असणार आहे. पाली अल्फाबेट्स म्हणजे स्वर, व्यंजन, त्याची अठ्ठकडी म्हणजे 12 खडी. त्यानंतर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. त्यानंतर विभक्ती आपल्याला यामध्ये शिकवल्या जाणार आहे. तसेच आपल्याला मराठी टू पाली आणि पाली टू मराठी ट्रान्सलेशन यामध्ये शिकवणार आहेत. हे टेक्स्ट बुक्स आहेत रेफरन्ससाठी. आपण हे बघू शकता. पाली भाषा प्रवेश तुंगार सर यांचं हे पुस्तक आहे. यामधूनच जास्त प्रमाणात शिकवलं जातं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये. त्यानंतर रेफरन्स बुक हे खाली दिलेले आहेत. पुढे सोर्सेस म्हणजे हे पुस्तकं कुठे मिळतात तर आपण यामधून PDF फाईल आपण डाउनलोड करू शकता. या पुस्तकाची हे दिलेली आहेत वेबसाईट. आपण हा व्हिडिओ पॉज करून बघू शकता ही वेबसाईट कोणकुठल्या आहेत. त्यानंतर कोर्स 4 आहे. यामध्ये प्री बुद्धिस्ट इंडियन रिलिजियस थॉट्स, वैदिक अँड उपनिषदिक, म्हणजे रिलिजियस अस्पेक्ट काय आहेत, म्हणजे वैदिक सिव्हिलायझेशन आहे त्याचा रिलिजियस अस्पेक्ट काय आहे, वैदिक कॉस्मॉलॉजी काय आहे हे इथं सर्व, किंवा वैदिक थॉट्स काय आहेत, त्यांचे रिच्युअल्स काय आहेत हे आपल्याला यामध्ये शिकवल्या जाणार आहे कोर्स 4मध्ये. त्यानंतर सेम तेच म्हणजे वैदिक आणि उपनिषदिक शिकवलं जाणार आहे आणि तसेच याचं कंपॅरिझन केलं जाणार आहे बौद्ध धम्माशी. हे दोघांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बौद्ध धम्माचे जे काही थॉट्स आहेत, विचार आहेत, तत्त्वज्ञान आहे आणि वैदिक जे आहेत त्यांच्यामध्ये काय आहे, अशा प्रकारे आपल्याला अभ्यास यामध्ये दिला जाईल. त्यानंतर टेक्स्ट बुक दिलेला आहे, तसे रेफरन्स बुक दिलेले आहेत आणि खाली याचे ई सोर्सेस दिलेले आहेत. आपण या वेबसाईटवरती जाऊन PDF फाईल अपलोड करू शकता. त्यानंतर आहे सेमिस्टर 2 सिलेक्टेड प्रोज दिलेला आहे. या सेकंड सेमिस्टरमध्ये सेम वरच्या प्रकारच्या कथा किंवा गाथा आलेल्या आहेत. पटाचारा, सेट्टी भरिया वत्थू, बुद्ध होस, सख्खी भाव, पैयालखन, विसाखा, अशा अनोमा थेरी किंवा अंगोली मालो, अशा प्रकारे आपल्याला यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. हे टेक्स्ट बुक आहेत. त्यानंतर तेच वरती जे आपण रेफरन्स बुक बघितले, टेक्स्ट बुक बघितले किंवा ई सोर्सेस बघितले ते सेम आहेत, त्यामध्ये काही फरक नाही. त्यानंतर सेकंड सेमिस्टरचा कोर्स 2 आहे सिलेक्टेड पोएट्री. यामध्ये दहर सुत्त, अनुपमा थेरी, अशा प्रकारे पब्बज सुत्त, निग्रोध या प्रकारचे सुत्त आहेत. हे आपल्याला अभ्यासाला आहेत. टेक्स्ट बुक, रेफरन्स बुक्स आणि सोर्सेस सेम आहेत जे आपण वरती बघितले. त्यानंतर इंटरमिडिएट पाली लँग्वेज स्किल्स,
तेच ग्रामर आता पुढे सेकंड सेमिस्टरमध्ये ॲडव्हान्स ग्रामर आहे. सेकंड सेमिस्टरमध्ये ॲडव्हान्स ग्रामर दिलेला आहे, ते आपल्याला शिकवण्यात येणार आहे. म्हणजे बेसिक डिप्लोमा इन पाली यामध्ये संपूर्ण ग्रामर शिकवल्या जाणार आहे. फर्स्ट सेमिस्टरमध्ये बेसिक आणि सेकंड सेमिस्टरमध्ये ॲडव्हान्स. सेम तेच वेबसाईट आहे आणि तेच पुस्तके आहेत. त्यानंतर कोर्स 4 रिलिजियस ट्रॅडिशन्स कंटेम्प्ररी टू द बुद्धा, यामध्ये म्हणजे जे जैन साहित्य आहे त्याबद्दल शिकवल्या जाणार आहे की जैन साहित्यामध्ये काय दिलेलं आहे, काय आहे नेमकं, आणि बौद्ध साहित्यामध्ये काय आहे ते अशा प्रकारे कंपॅरिझन करून किंवा आपल्याला ह्या सर्व गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहेत. आपण हे रेफरन्स टेक्स्टबुक बघू शकता व्हिडिओ पॉज करून. ही वेबसाईट आहे, यावरून आपण डाउनलोड अपलोड करू शकता. अशा प्रकारे आपण बेसिक डिप्लोमा इन पाली या कोर्सबद्दल थोडक्यात फक्त जो सिलॅबस आहे त्या सिलॅबसबद्दल आपण माहिती करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा खूप छान कोर्स आहे. ज्यांना बेसिक पाली भाषा शिकायची आहे किंवा पाली भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी हा सुरुवातीला हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे ज्यांना पुढे जाऊन MA पालीला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा MPhil किंवा PhD करायची आहे त्यांच्यासाठी हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा कोर्स केल्यानंतर तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत पाली भाषेबद्दल, बौद्ध धर्माबद्दल ते क्लिअर होतात आणि तुम्हाला पुढे जे काही करायचं आहे भविष्यामध्ये ते आपल्याला सोपं जातं. म्हणून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या बेसिक डिप्लोमा इन पाली कोर्सला ॲडमिशन घ्यावे. सॅम्पल पेपर दिलेला आहे पाली डिपार्टमेंटने. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यांनी टॉपिक वाईज प्रश्न दिलेले आहेत आणि हे जे प्रश्न असणार आहे, ही जी एक्झाम घेतली जाणार आहे ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल. म्हणजे एक प्रश्न आणि 4 पर्याय असतील. आपण बघूया काय आहे. बहुपर्यायी प्रश्न युनिट 1 घटक 1 हिस्ट्री ऑफ बुद्धिझम, म्हणजे बौद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल प्रश्न विचारले जातील. हा कोर्स मराठी आणि इंग्लिशमध्ये शिकवल्या जाणार आहे. तर मी मराठीमधून सांगणार आहे या कोर्सबद्दल माहिती. तर पहिला प्रश्न आहे, बुद्ध कोणत्या कुळातील आहेत? हे त्यांनी फक्त एक डेमो म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत की अशा प्रकारे प्रश्न एंट्रन्स एक्झाममध्ये विचारल्या जाते. 1 शाक्य, 2 कोलीय, 3 लुंबिनी आणि 4 ब्राह्मण. आपल्याला यामधील एक पर्याय निवडायचा आहे की बुद्ध कोणत्या कुळातील होते किंवा आहेत. तर शाक्य कुळातील आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बुद्धांचा जन्म कोठे झाला? अ राजगिह, ब श्रावस्ती, क वाराणसी, ड लुंबिनी. अशा प्रकारे इतिहासावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर युनिट 2 आहे द बुद्धाज बायोग्राफी, म्हणजे बुद्धांचे जीवनचरित्र दिलेले आहे यामध्ये. तर याविषयी प्रश्न विचारले जातील. तिसरा प्रश्न आहे, सिद्धार्थ गौतमाची जयंती ही या महिन्यात साजरी करतात. अ वैशाख, ब चैत्र, क ज्येष्ठ आणि ड आषाढ. तर आपल्याला यामध्ये एक पर्याय निवडायचा आहे आणि तो आपण लिहायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे. प्रश्न चौथा, गौतम बुद्धांचे समकालीन कोण होते? नागार्जुन, बुद्धघोष, महावीर किंवा कनिष्क यामधील आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आता युनिट 3 आहे घटक क्रमांक 3 बुद्धाज फंडामेंटल टीचिंग, म्हणजे बुद्धांनी कुठल्या प्रकारचे म्हणजे कुठले तत्त्वज्ञान सांगितलेले आहे, काय विचारधारा आहे त्याबद्दल प्रश्न विचारले जातील. प्रश्न 5वा आहे, पुढीलपैकी कोणता नियम पंचशिलाचा नाही? उदाहरणार्थ चोरी करणे, खोटे न बोलणे, व्यभिचार न करणे आणि हिंसा न करणे. यामधील आपल्याला पर्याय निवडायचा आहे. 6वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते त्रिरत्न नाही? संघ, उपासक, धम्म आणि बुद्ध. त्यानंतर चौथा घटक दिलेला आहे पाली लिटरेचर, म्हणजे पाली साहित्याबद्दल प्रश्न विचारले जातील. 7वा प्रश्न आहे, बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश केला? संस्कृत, प्राकृत, पाली किंवा मिश्र. यामधील आपल्याला पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर आहे 8वा प्रश्न, पातिमोक्ष हा चा एक भाग आहे. ऑप्शन आहेत विनय, सुत्त, अभिधम्म आणि जातक. आता घटक क्रमांक आहे 5, बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चर. बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चर हे वरती प्रश्न विचारले जातील. प्रश्न 9 नंबरचा आहे, बोधगया येथे हे बौद्धांचे पवित्र विहार आहे. ऑप्शन आहे बोधगया, महावीर, बोधिधम्म आणि महाबोधी. आणि 10वा प्रश्न आहे, सारनाथ येथे हा प्रसिद्ध स्तूप आहे. ऑप्शन आहेत सांची स्तूप, धम्मिक स्तूप, महास्तूप किंवा रामभार स्तूप. यामधील आपल्याला पर्याय निवडायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील आपल्याला प्रवेश परीक्षेमध्ये. तर अशा प्रकारे आपण अभ्यास करायचा आहे.